आज बऱ्याच वर्षांनी शाळेत जाणं झालं. शाळेत जाऊन बघतो तर शाळा पूर्ण बदलली होती, पण अनोळखी अजिबात नव्हती. शाळेतले मामा मावशी सगळे बदलले होते, पण ज्या नवीन मावशी होत्या त्यांनी अगदी आपुलकीने मला जवळ बोलवलं, मला विचारलं माझं काय काम आहे. त्यानंतर त्या मला थेट प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये घेऊन गेल्या. तिकडे जाऊन बघतो तर काय, आमच्या सायन्सच्या टीचर शुक्ला मॅडम त्या आता प्रिन्सिपल झाल्या होत्या. त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांचं ऑरा फार्मिंग चाललं होतं ते वेगळंच. त्यानंतर आमच्या लायब्ररीच्या कुलकर्णी मॅडमसुद्धा मला भेटल्या. या अगोदर त्या मला बँकेत भेटल्या होत्या, त्यानंतर थेट आता भेटत आहे. त्यांनी माझी विचारपूस केली, 4 गप्पा मारल्या. त्यानंतर आमचे PT घुगे सरसुद्धा भेटले. आम्ही शाळा सोडताना जसे होते ना, आजही अगदी तसेच, सेम डिट्टो, काहीच बदल नाही. आजकाल मुलांवर रागवता येत नाही, त्यांना बोलता येत नाही, मारता येत नाही, शिस्त लावता येत नाही, नाहीतर शिक्षकांवरच गुन्हा दाखल होतो. अशा बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या. त्यानंतर शाळेतून बाहेर पडताना एक गोष्ट जाणवली मला, की आपण शाळेतून बाहेर पडतो, पण शाळा ती कधीच आपल्यातून बाहेर पडत नाही. ती कायम आपल्यासाठी तशीच असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही शाळेत असाल तर तुम्ही माझे व्हिडिओज बघितलेच नाही पाहिजेत, पण तरीसुद्धा जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या शाळेची किंमत करा, कारण हे दिवस पुन्हा येणार नाहीत. आणि जर तुम्ही शाळेतून पासआउट झाले असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना पण नॉस्टॅल्जिक करा.